महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड परिसरात एकाच वेळी मोठी छापेमारी सुरू केली। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याचा ISI संपर्काच्या संशयावरून ही मोठी कारवाई सध्या केली जाते। एटीएसच्या रडारवर सध्या 60हून अधिक संशयित व्यक्ती असून त्यांच्या राहत्या घरांवर एकाच वेळी छापेमारी टाकण्यात आलेली आहे। जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार ISI कडून शहजाद भट्टीच्या माध्यमातून भारतातील काही तरुणांना देशविरोधी कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला जात होता आणि म्हणूनच या संशयाच्या पार्श्वभूमीवर संशयितांची चौकशी आणि महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचं काम सध्या एटीएस कडून युद्ध पातळीवर सुरू असलेलं पाहायला मिळतं। काही दिवसांपूर्वीच राज्यातील विविध भागांमध्ये एटीएसने काही प्रकरणांशी संबंधित पहिली छापेमारी केलेली होती। त्या कारवाईनंतर मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे आता एटीएसने राज्यभरात आपल्या मोहिमेची व्याप्ती वाढवलेली आहे। पुणे जिल्ह्यात सुद्धा आता बघितलं तर 60 पेक्षा जास्त ठिकाणी ही छापेमारी टाकण्यात आलेली आहे आणि या छापेमारीमुळे संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे। या कारवाई दरम्यान एटीएसने काही संशयितांना ताब्यात घेतलं असून आता त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी सखोल चौकशी सुरू झाली आहे। तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार शहजाद भट्टी आणि त्याच्या साथीदारांमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा वापर केला जात होता। या माध्यमातून त्यांनी स्थानिक पातळीवरील तरुणांशी संपर्क साधून त्यांच्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं। एटीएस सध्या सोशल मीडियाच्या या डिजिटल जाळ्याचा आणि त्यामागील मूळ उद्देशाचा सखोल शोध घेते। या तपासाच्या ओघात येत्या काळात आणखी काही अत्यंत महत्त्वाच्या आणि त्यासोबतच संवेदनशील माहिती समोर येण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तवली जाते। सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार या देशविरोधी जाळ्यांमध्ये प्रामुख्याने बेरोजगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या तरुणांना लक्ष केलं जात होतं। त्यांना सहजपणे मोठी कमाई करण्याचा आणि पैशाचा आमिष दाखवून या घातक नेटवर्कमध्ये ओढण्याचा कट रचला गेला होता। अशा तरुणांचा वापर स्लीपर सेल किंवा स्थानिक एजंट म्हणून करून घेण्याची पाकिस्तानमधील हस्तकांची योजना होती, असा दाट संशय आता पोलिसांना आहे। या संशयितांच्या कडून गुप्त माहिती गोळा करणं, अंमली पदार्थांची तस्करी करणं, अवैधरित्या शस्त्र पुरवठा करणं यासारख्या देशविरोधी जे कृत्य आहेत तर त्याबाबतचा सुद्धा तपास केला जातो। या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेला भट्टी हा मूळचा पाकिस्तानातील लाहोर इथला रहिवासी आहे। सध्या तो दुबईतील डोगर गँग आणि इतर स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांशी संपर्कात असून हे नेटवर्क चालवतो। सोशल मीडियाचा वापर करून तो भारतीय तरुणांना सहजपणे आपल्या जाळ्यात ओढतो आणि नंतर त्यांचे परिवर्तन करून त्यांना या कट्टरतावादी विचारसरणीकडे वळवतो। गेल्या काही महिन्यांपासून भारतामध्ये उघडकीस आलेल्या दहशतवादी आणि भरती आणि हेरगिरीच्या प्रकरणांमध्ये या भट्टीचं नाव वारंवार समोर आलं। महाराष्ट्रातील काही तरुण थेट त्याच्या संपर्कात असल्याची ठोस माहिती मिळाल्यानंतर एटीएसने हे नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी ही मोठी कारवाई केली। एकेकाळी सोशल मीडियावर केवळ ऑनलाईन कंटेंट तयार करून मोठा चाहता वर्ग निर्माण करण्यासाठी करणारा भट्टी आता असा देशाच्या विरोधात काही यंत्रणा राबवतो आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून असुरक्षित तरुणांना गुन्हेगारी अतिरेकी जाळ्यात ओढण्याचं काम आणि कारस्थान तो करतो। या आंतरराष्ट्रीय आणि देशविरोधी नेटवर्कची पाळंमुळं आता मुळापासून उपटून काढण्यासाठी एटीएस कडून पुढील कायदेशीर आणि तांत्रिक तपास अतिशय गोपनीय पद्धतीने सुरू करण्यात आलेला आहे। आगामी काळामध्ये आता या सगळ्यामध्ये नेमके काय समोर येत आहे, जी छापेमारी करण्यात आलेली आहे या छापेमारीतील चौकशीत नेमकं काय समोर येत आहे हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन स्वप्नील जावळेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।